भुसावळ शहरात श्री फाउंडेशन आयोजित नमोचषक उत्तर महाराष्ट्र विभाग गीत गायन स्पर्धा नाहटा कॉलेज समोरील मैदान जामनेर रोड येथे संपन्न झाला। कार्यक्रमाला माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, लोकप्रिय भुसावळचे आमदार संजय भाऊ सावकारे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यावेळेस उपस्थित नगरसेवक पिंटू भाऊ ठाकूर, मनोज भाऊ बियानी, सतीश सपकाळे, अजय नागरानी, सारंगधर पाटील उर्फ छोटू भाऊ, रुपेश देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, आनंद भाऊ ठाकरे, गौरव भाऊ आवटे, राजेश पाशी, रुपेश शर्मा, प्रवीण माळी, कुशल राणे, हर्षल पाटील, अविनाश ठाकूर, तुषार चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस पटकावणारी काव्या पवार, द्वितीय बक्षीस पटकावणारा शुभम घुगे, तृतीय बक्षीस पटकावणारा दीप्ती पाटील। बघत रहा MH19 न्यूज, ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। संस्थापक अध्यक्ष माननीय गिरीश सर्व खासदारांना रक्षाताई सन्माननीय सारंग भाऊ पाटील सर, और सरपंच विभागाचे संचालक, इनकी ओर से प्यारा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नमो चषकच्या माध्यमातून श्री फाउंडेशन आणि आपले मिस्त्री सरांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे सगळ्या नमोचषकचे कार्यक्रमाचं आयोजन सगळ्या देशभरामध्ये सुरू आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे आज संगीत स्पर्धा, आज वाटतं मला इथे संगीत स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे, संपूर्ण देशवासियांसाठी खूप खास दिवस उद्याचा आहे आणि ह्या दिवसाच्या निमित्ताने अशी संगीत स्पर्धा होत असेल तर याच्यापेक्षा अजून मला असं वाटतं चांगली गोष्ट नाही आणि तुम्ही सगळे लोक ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। एक नवीन ऊर्जा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तो छोटासा प्रयत्न आहे। कारण की भारतीय जनता पार्टी ही काही फक्त विकास कामं एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे, तर सामाजिक कामं सुद्धा त्या माध्यमातून होतात आणि समाजामधल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं काम संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि असे वेगवेगळे नमोचषक असतील, त्याच्यामध्ये सगळ्या स्पर्धा असतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, त्या पण आपल्या लोकांसाठी घेतल्या पाहिजे आणि त्याच्यातले जे काही चांगले लोक आहेत त्यांना कसं पुढे घेऊन जाता येईल याच्यासाठी प्रयत्न होतो। आपल्या विभागाचे आमदार आदरणीय चेनूभाऊ असतील, संजूभाऊ असतील, त्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं सगळ्यांनी आयोजन केलेलं आहे। आमचे मनोज भाऊ आहे इथे माझ्यासोबत आलेले, ठाकूरदादा आहे, सगळे आमचे सगळे पदाधिकारी, अनिरुद्ध आहे, सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि सगळ्यांना मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि विनंती करते की उद्याचा कार्यक्रम सुद्धा इथे बसलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या आपल्या घरी उत्साहाने साजरा करावा, एवढं बोलते। धन्यवाद।
काय सांगाल भाऊ, कार्यक्रम झाला इतका मजेदार? नमो चषकच्या माध्यमातून सर्वच देशभरात अनेक विविध स्पर्धा ठेवल्या जात आहेत. त्यामध्ये स्पोर्ट्स असेल, सिंगिंग असेल, काही सायकलिंग आहे, काही साहसी खेळ आहे, काही चित्रकला आहे, गायन आहे, अशा अनेक स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज भुसावळमध्ये श्री फाउंडेशनतर्फे गायनाची स्पर्धा ठेवलेली होती आणि बरेचसे कलाकार आले होते. पूर्ण उत्तर महाराष्ट्रामधनं इथे जे सिंगर आले त्यांनी आपापली गाणी इथे म्हटली, काहींनी भावगीतं म्हटली, काहींनी फिल्मी गाणी म्हटली. त्याच्यातनं काही निवडक पारितोषिकं देण्यात आलेली, काही उत्तेजनार्थ आणि पहिलं दुसरं तिसरं पारितोषिक देण्यात आलं. या सगळ्या विजेत्यांनी स्पर्धेत चांगली गाणे म्हटले, परंतु शेवटी बक्षीस जे लिमिटेड द्यायचे असतात. पण जे आमचे परीक्षक होते त्यांनी याच्यातले काही निवडक जे स्पर्धक होते त्यांना पारितोषिकं दिलेली आहे. या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपना प्रमाण पत्र लेकर जाए, ऐसी आपसे विनंती है. मैं और आप इसके लिए संपर्क कर सकते हैं यहीं पर स्टेज पर किरण जी मिस्त्री सर से. सर समोर इजाजत चाहूंगा साउंड ऑफ करने के लिए, प्लीज आई रिक्वेस्ट. Congratulations to all of you.